एक कविता आहे बघा ती. पुरुष काय स्त्रिया ही लढल्या परंपरा ही आमची. पहा चाळूनी पाणी पाणी आपल्या इतिहासात. महाराजांचे जर तुम्ही जुने फोटो बघितलात तर त्या सगळ्या फोटोमध्ये तुम्हाला इथून वरचा भाग दिसतो बघा महाराजांच्या. बरोबर. तुम्ही जुने जेवढे फोटो बघाल त्याच्यामध्ये तर ही तलवार म्हणजे मराठा धोब म्हणतात तिला. कोंडाजी फौजांना त्यावेळी महाराजांनी सांगितले की कोंडाजी बाबा की आपल्याला पन्हाळा स्वराज्यात आणायचं. किती मावळे कोंडाजी बाबा म्हटले द्या की महाराज 61 जण ते. महाराज म्हणले काय फक्त 60च. की आपल्यावरती जर एखादं संकट आलं तर त्या संकटाच्या छाताडावरती पाय देऊन उभं राहण्यासाठी जे सामर्थ्य पाहिजे, जे आपल्यामध्ये गट्स असायला पाहिजे ते गट्स या कलेतून मिळतात. शरण आले आणि कोणताही रक्तपात न करता फक्त आवाजाच्या जोरावर जिंकलेला किल्ला ती लढाई म्हणजे तो पन्हाळगड जिंकला त्यावेळी. लाठीकाठी, दांडपट्टा, तलवार, भाला, विटा, खरीगत्ता, पाना, कुऱ्हाड, पाश, अग्निपाश, अग्निदंड, सुरू बरीच शस्त्र, जांभ्या घ्यायची. म्हणजे द्वंद्व युद्ध आपण शिकवतो, लाठीची लढत असे बरेच आहेत त्याच्यामध्ये. पण मग काय होतं सर की ही कला लोपवात का चाललेली आहे याच्यामुळे काय आणि याच्यामध्ये तुम्हाला 2 लाईन दिसतात, ह्या पाठ दिसतात, नाळ दिसतात. हां तर याला नाळ म्हणतात. हे याच्यासाठी समजा शत्रूच्या पोटामध्ये आपण जर तलवार घुसवली हां तर ती बाहेर काढण्यासाठी आतलं रक्त किंवा आतली हवा बाहेर यायला पाहिजे, तर तलवार जाम होणार, लगेच निघणार नाही पटकन. निघायला त्यासाठी पाहिजे. एखादं शस्त्र जर आपण आपल्या हातामध्ये हां, घेतलं म्हणजे तर ते position शस्त्र घेतानंतर जी पोझिशन आहे, स्टँडिंग पोझिशन आहे, त्या पोझिशनला पवित्र म्हणतात. आमच्या गावामध्ये आता सुद्धा जवळपास 350-400 मुलं म्हणजे ऑन ड्युटी आर्मीमध्ये. बापरे. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो द स्पेशल कोणामाडीच्या आपल्या काही धमाकेदार नवीन एपिसोडमध्ये. नुकतीच 19 फेब्रुवारीला आपण शिवजयंती ही साजरी केली, बरोबर. त्याच पार्श्वभूमीवर आपण एक स्पेशल पॉडकास्ट घेऊन आलो, ज्याच्यामध्ये आपण शिवकालीन युद्धकलेबद्दल खूप काही गोष्टी जाणून घेणार आहोत. सो या विषयावर मांडण्यासाठी आज आपल्यावर आहेत शिवकालीन युद्धकलेची एक्सपर्ट असलेले असे वस्ताद प्रमोद पाटील सर. सरांबद्दल सांगायचं झालं तर सर शिवकालीन युद्धकलेचं प्रशिक्षण देतात, म्हणजेच की ते ठिकठिकाणी जाऊन शिबिर आयोजित करतात किंवा प्रशिक्षण केंद्र चालवतात. ठीक आहे, म्हणजे की थोडक्यात सांगायचं झालं तर ते मुलींना शिवकालीन युद्धकला शिकवतात. सो आपण सरांसोबत त्यांच्या सगळ्या प्रवासाबद्दल किंवा स्पेशली शिवकालीन युद्धकला कशी होती किंवा त्याचे शस्त्र कसे होते किंवा ती शिकली का पाहिजे या सगळ्या गोष्टी बाबतीत खूप साऱ्या भावांना हो. सर जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज टू कम. सो एन्जॉय द पॉडकास्ट, लेट्स गो. सो नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. तुम्ही शिवकालीन युद्धकला किंवा युद्धनीतीमध्ये एक्सपर्ट आहात. तुम्ही मुलांना शिकवता सुद्धा, मुलींना म्हणा मुलांना म्हणा. खूप काही जाणून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याचबद्दल आपण काय की शिवकालीन युद्धकला याबद्दल सुद्धा आपण घेऊन चालू काही गोष्टी. तर मग सगळ्यात पहिले की वस्ताद प्रमोद पाटील सर नक्की कोण? जय शिवराय. मी वस्ताद प्रमोद पाटील, क्रांतीवीर फिरंगोजी शिंदे मारताणी आखाडा, गिरगाव, कोल्हापूर या आखाड्याच्या माध्यमातून गेली 20-21 वर्षे शिवकालीन युद्धकलेच्या जतन संवर्धनाचं कार्य करतोय. आणि मी वयाच्या अवघ्या 3ऱ्या वर्षापासून मी या कलेमध्ये म्हणजे ही कला शिकत आहे अजून. 3ऱ्या वर्षापासून तुम्ही? लहान असल्यापासून. म्हणजे ज्यावेळी मी शिकलो त्यावेळी आमच्या गावामध्ये म्हणजे इथं लाईट तर एक 500 मीटरवर लाईट, ते पूर्वीचे बल असायचे ते येलोवाले, त्यामुळे लाईट फक्त नावालाच होती. पण त्यावेळी मी गावच्या या टोकाला त्या गावच्या त्या टोकाला जाऊन शिकायचो. भैरवनाथ तालीम म्हणून आमच्या गावामध्ये आहे, तिथं 100 वर्ष होऊन गेली. त्या तालमीमध्ये ही कला जोपासली जाते. माझे गुरु आहेत वस्ताद आनंदराव पाटील, त्यांच्याकडे मी शिकलो. माझ्या वडिलांनी म्हणजे मी लहान असल्यापासून काय करायचं, हातात काठी आली की ती माझं मी फिरवायला चालू करायचं. मग ते बघून माझ्या वडिलांनी माझे जे वस्ताद आहेत त्यांच्याकडे मला पाठवलं आणि मी लहान असल्यापासून त्यांच्याकडेच होतो. म्हणजे अजूनही मी गेलो तर त्यांना भेटल्याशिवाय वापस येत नाही. म्हणजे तुम्ही प्रॉपरचे कोल्हापूरचे? कोल्हापूर. मग नंतर पुण्यात आता स्थायिक झाले कसं? हा, पुण्याला तर 1 वर्ष झालं राहतो. तसा मी मूळचा कोल्हापूरचा आहे. म्हणजे कोल्हापूरच्या सिटीपासून जवळ एक 8-9 किलोमीटरवरती सैनिक गिरगाव म्हणून गाव आहे. म्हणजे आमच्या गावाची ओळख जी आहे ती सैनिक गिरगाव म्हणून आहे. आमच्या गावामध्ये आता सुद्धा जवळपास 350-400 मुलं म्हणजे ऑन ड्युटी आर्मीमध्ये आहेत. माझे वडील आर्मीमॅन आहेत. माझ्या वडिलांना 3 भाऊ, चौघे पण आर्मीमॅन आहेत, एक्समॅन आहेत, रिटायर्ड झाले सगळे चौघे पण. बापरे. मग तुम्ही शिकवता कधीपासून? शिकता तर तुम्ही 3-3 वर्षापासून, बरोबर. शिकवता कधीपासून? तसं माझ्या गुरुने मला ज्यावेळी सांगितलं 2007 साली की तू तुमच्या इथे मुलांना शिकवायला चालू करतो, तुमच्या इथे जी मुलं आहेत तुमच्या गलीमध्ये त्यांना शिकवायला चालू करू म्हणून सांगितलं. मग तेव्हापासून शिकवतो. मग तसं मी जिथे शिकवत होतो तिथे नवीन येणाऱ्या मुलांना तर मी शिकवायचो अधूनमध्ये. पण प्रॉपर मी 100% माझं योगदान याच्यासाठी 2007 पासून मग द्यायला चालू केलं शिकवण्यासाठी. 2007? मग मी शिकताना जे शिकलो
ग्रामीण पद्धतीने किंवा जी परंपरागत जी आमच्या गावची पद्धत आहे त्या पद्धतीनं. पण 2007 नंतर ज्यावेळी मी माझी टीम तयार केली त्यानंतर माझ्या लक्षात आले की आपलं कुठे तर कमी लागतात व्हायचं. कारण काय की शहरी ग्रामीण असं आमच्या इकडे होतं ते, फरक आहे. मग ते का म्हटलं, मग त्याच्यामध्ये शास्त्रशुद्ध म्हणजे काय याच्यावरती मग अभ्यास करायला चालू केला आणि मग पूर्ण सेटअप चेंज केला आणि मग जे मला मिळालं ते आता द्यायचा प्रयत्न करतोय मी. म्हणजे काय फरक जाणवला तुम्हाला म्हणजे ग्रामीण आहे आता शहरीमध्ये? पूर्वीच्या काळी कसं आम्हाला फक्त पवित्रा म्हणजे काय, फक्त तुम्ही डावा पाय पुढे उजवा पाय पाठीमागे हे शिकवलं गेलं. हा हा हो, म्हणजे जुनी लोक होते त्यांनी मला सांगायचे की पवित्र असा गेला, पण त्याच्यामध्ये का नाही सांगितलं आम्हाला, तर तो का मी जाणून घेतला. काय नेमकं पवित्र सांगा? का असाच काय गेला पाहिजे. पवित्र नेमकं काय आणि पवित्र म्हणजे उभं राहण्याची उभं पद्धत. म्हणजे एखादं शस्त्र जर आपण आपल्या हातामध्ये हा घेतलं म्हणजे ते तर पोझिशन ते शस्त्र घेतल्यानंतर जी पोझिशन आहे, स्टँडिंग पोझिशन आहे, त्या पोझिशनला पवित्रा म्हणतात. मग तो जो पवित्र आहे तो पवित्रा तुम्हाला अटॅक करण्यासाठी, डिफेन्स करण्यासाठी आणि स्वतःच्या शरीराचा बॅलन्स आपला तोल सांभाळण्यासाठी महत्वाचा आहे. बापरे. पण आमच्या गावामध्ये मी बघितलं, मी लहान असल्यापासून आता या क्षेत्रामध्ये असल्या किंवा आमच्या गावामध्ये आधीपासून ही कला जिवंत असल्यामुळे काय, मी लहानपणी बऱ्याच जणांचं बघितलं जे त्यावेळीचे जे वयस्कर लोक असायचे ते गावच्या आमच्याकडे वरातीमध्ये हेच चालायचं. कोण डीजे वगैरे लावत नव्हते त्यावेळी तर हेच चालायचं. कुणाचंही लग्न असू दे, लेझिम हे मारताना खेळ हेच चालायचं. मग त्यावेळी मी बऱ्याच लोकांना बघितले की ती दांडपाटा चालवताना पडायची. मग आमच्या गावात म्हणायची तो पडला तरी तो थांबला आणि दांडपट्टा पडेपर्यंत त्याने चालवला. मग मला वाटलं की ते चुकीचं आहे. कारण काय, एखादा योद्धा जर शस्त्र चालवत असेल, एखादा मावळा जर शस्त्र चालवत असेल तर सगळ्यात पहिली प्रायोरिटी ती आपण स्वतः सेफ असायला पाहिजे. बरोबर. जर आपण शस्त्र चालवताना जर खाली पडलं तर नसेल तर 100% गनिमी येऊन आपल्याला सोडणारच नाही. म्हणून त्याच्यावरती मग मी विचार करायला चालू केली की असं का होऊ शकतं. म्हणजे छोटी स्टेप आहे त्याच्यामध्ये, पण तो फार मोठा बदल घडून जातो. म्हणजे जे माझ्याकडे प्रशिक्षण घेतात त्या सगळ्यांना मी सांगतो ते. सांगते तुम्ही. मग तुम्ही आता मुलींना म्हणा की मुलांना देतात ट्रेनिंग युद्धकलेचं, शिवकालीन युद्धकलेचं, मग त्यावेळेला काय सांगाल तुम्ही? स्पेशली मुलींकरता बॅच चालू केली? तसं काय नाही, मुली सगळ्यांसाठीच. आपण वयस्कर 5 वर्षापासून ते 60-70, मुंबईमध्ये आपले शिबिर झाले तिथं 78 वर्षाच्या आजी होत्या शिकायला. आता आपण ऑनलाईन प्रशिक्षण, आजी आजी म्हणणं चुकीचं आहे, 78 वर्षाची रणरागिणी होती. वीरांगना म्हणू शकतो आपण. आजकाल काय वाटतं की मुलींनी का शिकायला पाहिजे? गरज आहे, शिकाय काळाची गरज आहे. आता आजकाल म्हणजे 3 गोष्टी आहेत. एक तर सध्याची जर परिस्थिती बघितली तर कधी कुठलंही संकट आपल्यावरती येऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे आज जर समाजामध्ये बघितलं किंवा न्यूजला जरी बघितलं तर बऱ्याच वेळा असं येते की याचं डिप्रेशन आलं आणि अमुक विद्यार्थिनीने किंवा अमुक विद्यार्थ्याने लास्ट इयरला होता तरी त्यानं आत्महत्या केली, त्यानं MPSCची एक्झाम दिली पण डिप्रेशनमध्ये येऊन आत्महत्या केली, किंवा अशी बरीच उदाहरणं मिळतात. ही कला जो शिकतो त्याचं आरोग्य तर चांगलं राहतंच, मानसिक स्वास्थ्य त्याचं असं चांगलं राहतं. त्याचं कारण काय आहे की आपल्यावरती जर एखादं संकट आलं तर त्या संकटाच्या छाताडावरती पाय देऊन उभं राहण्यासाठी जे सामर्थ्य पाहिजे, जे आपल्यामध्ये गट्स असायला पाहिजे, ते गट्स या कलेतून मिळतात. महाराजांनी या कलेला नाव देताना मर्दानी कला असं नाव दिलेलं आहे. म्हणजेच काय, मर्द लोकांची कला. हे ज्यावेळी आपण शिकायला घेतो त्यावेळी जो मावळ्यांच्या मध्ये मर्दानी बाणा होता, जो वीररस होता, तो आपल्यामध्ये संचारायला चालू होतो. जसं स्वराज्यावरती अफजल चालून आला तसा अफजल खान एवढा मोठा, महाराज त्याच्यासमोर लहान होते पण तरी महाराजांनी एवढा मोठा अफजल खान अवघ्या 2 मिनिटांमध्ये फाडला. त्याचं कारण काय, महाराजांना एखादं संकट एवढं मोठं आल्यापासून महाराज घाबरून नाही गेले. म्हणजे ते मेंटली पण त्यावेळी स्टेबल होते किंवा शारीरिकदृष्ट्या महाराज सक्षम होते. मग हे कशामुळे, कारण महाराज लहानपणापासून हे युद्धकलेमध्ये पारंगत होते. तर मग आजकाल ना की मुलींना सेल्फ डिफेन्स करता कसं बघू शकतो? सेल्फ डिफेन्ससाठी याच्यासाठी महत्वाचं, मला बरेच जण म्हणतात की आता कुठं दांडपट्टे घेऊन लढायला जायचं आहे, कुठं तलवार घेऊन लढायला जायचं आहे. मला सुद्धा माहिती आहे ते नाही लढायला जायचं, पण जर आपल्यावरती एखादं संकट आलं, समोरच्यानं अरे म्हटलं तर कार्य म्हणण्यासाठी जी धमक पाहिजे, समोरच्यानं बघितलं तर त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघण्यासाठी जे सामर्थ्य पाहिजे, जे आपल्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे, तो याच्यामधून मिळतो. तो आत्मविश्वास आपल्याला याच्यामधून मिळतो. पूर्वीच्या काळी जर बघितलं तर एक कविता आहे बघा, ती पुरुष काय स्त्रिया ही लढल्या परंपरा ही आमची, पहा चालून पाणी पाणी आपल्या इतिहासाची. म्हणजे पूर्वीच्या काळी सुद्धा महाराजांच्या काळामध्ये असेल किंवा इतिहासामध्ये महिलांनी आपलं स्वराज्य राखलेलंच आहे. कोल्हापूरच्या तारा राणींचा जर इतिहास जर बघितला तर तो सुद्धा फार मोठा आहे. मग तोच वारसा आताच्या युवकांनी किंवा युवतींनी जोपासला पाहिजे. कारण कसं आहे, संकट तुमच्यावर येईल त्यावेळी तुम्हाला हे महत्वाचं नाही की तुम्हाला काय येतं, सगळ्यात महत्वाचं काय की तुम्ही त्यासाठी तयार आहात. बाहेर निघालं पाहिजे. महाराजांची जर युद्धनीती बघितली तर जो शत्रूचा पराभव आहे तो रणांगणात नाही, आधी त्याच्या मनामध्ये करायचा.
आणि आपण त्याच्या मनामध्ये पराभव केला की आपण रणांगणामध्ये पराभव करू शकतो. म्हणतात नाही का की मुलींनी मर्दानी खेळ करतात किती नाही हे थोडंसं. नाही पण चांगलं म्हणजे आता मी पुण्यामध्ये पण असं किंवा पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपले ही प्रशिक्षण शिबिर चालतात. लोक जागरूक व्हायला लागले. आता लोकांना याचं महत्त्व समजायला लागले की ही युद्धकला का महत्त्वाची आहे. कारण काय ज्या युद्धकलेच्या जोरावरती महाराजांनी स्वराज्य उभा केलं, लढवलं आणि वाढवलं, मॉडेल. ती युद्धकला लोप पावायला लागली. तिचं जतन संवर्धन पण होते आणि ही कला शिकल्यामुळे आपण आपल्या आयुष्यासाठी आपण सक्षम बनतो. पण मग आता ही कला लोप पावत चाललेली थोडीफार म्हणू शकतो आपण. हो, लोक पावत चालले हा, म्हणजे थोडीफार नाही, भरपूर भरपूर प्रमाणात. चाललेली. मग तुम्ही काय प्रयत्न करता याच्याकरता म्हणजे आपल्याकडून काय प्रयत्न होतात? हां, आता आपल्याकडून काय म्हणजे बऱ्याच ठिकाणी इव्हेंट होतात. म्हणजे शिवजयंती असेल, गणेशोत्सव असेल, संभाजी महाराजांची जयंती असेल, तर याच्यावेळी प्रात्यक्षिक आयोजित करतात. त्यावेळी आम्ही ती माहिती देतो लोकांना, की लाठीकाठी म्हणजे काय, दांडपट्टा म्हणजे काय, तलवार म्हणजे काय. मग याच्या जोरावरती मग त्यावेळी म्हणजे कशा लढाई केल्या जायच्या किंवा कुणी हे शस्त्र वापरल्याचं माहिती देतो आम्ही. त्यावेळी आम्ही अनाऊन्स करतो, तुम्हाला शिकायचं असेल तर आम्हाला सांगा, आम्ही येऊन शिकू. लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आपण. आणि वर्षभर आपली प्रशिक्षण शिबिर तर चालू चालूच असतात. असतं. हां, तुमचा आपण कॉन्टॅक्ट टाकून देऊ खाली म्हणजे जर कोणाला कॉन्टॅक्ट असेल तर करू शकता सरांना करू शकतो. तर शिकायचं असेल तर. पण मग काय वाटतं सर की ही कला लोप पावत का चाललेली आहे याच्यामुळे काय कारण हे लोप शकतं? पावण्यापाठीमागचं कारण असं आहे, की जर पूर्वीच्या काळी जर बघितलं, म्हणजे ही कला ज्यांनी ज्यांनी जोपासली, हं, प्रामाणिकपणे जोपासली हं. आणि हा म्हणजे आमच्या इकडे म्हणायचं हा नाद लय बाद आहे म्हणायचे कोल्हापूर. का बाद आहे? दुसरं सुचतच नाही. खरं आहे. मला तुम्ही रात्री 2 वाजता उठून म्हटला, आता प्रोग्रामिंग करायचं तर मी रेडी असतो. अरे म्हणजे ते म्हणजे अंगात भिनलेलेच आहे आमच्या. हां. माझे निम्मं आयुष्य माझं एका बाजूला आणि राहिलेलं सगळं आयुष्य हे शिवकालीन युद्धकलेचं. तर मग तुम्ही गड किल्ले मोहीम सुद्धा चालवतात हां, तर त्यामुळे दरवर्षी सांगा गडकोट थोडंसं. मोहीम असतात. दरवर्षी आपली पन्हाळा ते पावनखिंड ही मोहीम दरवर्षी फिक्स असते. हां. म्हणजे ही जी मोहीम आहे ती एकदम खडतर आहे. हं. म्हणजे ज्या वाटेवरून छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झाला किंवा झाला. ज्या वाटेवरून महाराज ज्यावेळी पन्हाळगडावरून निसरले विशाळगडाकडे जाण्यासाठी, त्यावेळी महाराज ज्या वाटेवरून किंवा ते 600 लोकांची बांधल सेना ज्या वाटेवरून गेली, त्याच वाटेवरून आपण ती मोहीम आयोजित करतो. त्याचं कारण असं आहे, हं. की आपली जी आत्ताची पिढी आहे त्यांना आपल्या शिवरायांचा इतिहास, इतिहास. छत्रपती शिवरायांचा इतिहास असेल, दुर्ग संस्कार असेल, मोहीम म्हणजे काय, हे जर समजायचं असेल तर त्यांच्यासाठी अशा मोहिमा आयोजित करणं गरजेचं आहे. आणि ह्यासाठीच आपल्या मोहिमेचं टायटल जे आहे ते मोहीम इतिहास जगण्याची वा. असे टायटल आहे. त्याच्यामध्ये आपले व्याख्यान असतात. जवळपास 40-50 जणांची प्रॉपर मावळ्यांच्या वेशभूषेतली टीमच असते. बरं. संपूर्ण महाराष्ट्रातून येत. म्हणजे ते खरंच ते अनुभव करतात तिथून अनुभव हां, तिथे गेलात की तुम्हाला असं वाटतं की आपण 2026 मध्ये किंवा नाही. 25 मध्ये नाही. आपण जे आहे ते 1600 सालामध्ये आहे. बापरे मस्त एकदम. आम्ही बऱ्याच मोहिमा अनवाणी केल्यात म्हणजे बिना चप्पलच्या. पन्हाळा पावनखिंड सुद्धा आम्ही 2-3 वेळा अनवाणीच केले. अनवाणी तुम्ही जाता पन्हाळा ते विशाल हां, ते बापरे. केले. राजगड मी 3 वेळा अनवाणी केला. हां, पण तोरणा केला अनवाणी. बरेच केले. रायगड केला. मुलं तयार होत असतील ना मानसिकरित्या पण. 100% तयार होतं. मुळात काय आहे, इथं जे जन्माला ह्या मातीत किंवा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, स्वराज्यामध्ये जे आज सुद्धा जन्माला येतात, त्या सगळ्यांच्यामध्ये हे सगळे गुण आहेत. आहे. हे टॅलेंट म्हणजे ती त्यांच्यामध्ये क्षमता त्यांच्यामध्ये आहे. पण ते अजून पण अनलॉक पालकांचं काय झालंय, माझं सोनं, माझा बाबू, माझं बाळ म्हणून की नाही, त्या मुलांना आपण बावला बनवायला लागलोय. खरं. प्रत्येकाला वाटतं की माझ्या मुलानं वाघ व्हायला पाहिजे. हं. म्हणजे रिअलमध्ये परिस्थिती आहे. प्रत्येकाला वाटतं माझा मुलगा वाघ आहे, वाघ व्हायला पाहिजे. पण पालकांचं काय चुकायला लागले, आपण वाघ तर बनवायला लागलोय. हं. पण आपण जो वाघ बनवायला लागलोय, जो घडवायला लागलोय, तो आपण सर्कशीतला घडवायला लागलोय. हं. जर तुम्हाला वाघ घडवायचाच असेल, तर माझं म्हणे तुम्ही जंगलातला वाघ घडवा. पण उद्या त्याच्या डोक्यावरती छत्र असो नसो, कुठल्याही भविष्यात संकट येऊ, हं. जरी म्हणजे छत्र हरवलं त्याचं, हां. तरी त्याची शिकार तो स्वतः करून स्वतः खाऊ शकेल. म्हणजे भविष्यात कुठलेही संकट आले तर त्याच्यासाठी तो तयार असेल. या जगात सर्व व्यक्तीने केलं पाहिजे. हां. त्यामुळं माझी पालकांना विनंती आहे की तुम्ही माझं बाळ आणि सोनं म्हणायचं बंद करा. तो मावळा तुमच्या घरात जन्माला येणारा एक मावळा आहे. त्याला मावळ्यासारखं जगू, त्याला मावळ्यासारखं घडवा. वा. तर आपण आता आपल्या मूळ मुद्द्यावर येऊ की शिवकालीन युद्धकला. हां. तर मग आधी आपण गनिमी गावा सगळ्यांना माहितीच आहे पण तरी काय सांगतात की मोजक्या मावांना घेऊन हा जाऊन जे सैन्य महाराजांनी हरवले तर गनिमी गाव नक्की काय तुमच्या मते? गाव म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने शस्त्रांच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे किंवा आग्र्याहून सुटकावून बरेच जण उदाहरण देतात. तर मी याच्यासाठी उदाहरण देईन मी पन्हाळगडचा. हं. मला वाटतंय कोंडाजी फर्जांना त्यावेळी महाराजांनी सांगितले की कोंडाजी बाबा की आपल्याला पन्हाळा स्वराज्यात आणायचं आहे. हं. किती मावळे देऊ? कोंडाजी बाबा म्हटले द्या की राज 60 जण द्या. महाराज म्हणले काय 60? फक्त 60च? अहो महाराज अहो राज
पन्हाळा स्वराज्यात आलाच म्हणून समजा म्हटलं. महाराज म्हणले फक्त 60 जणांना घेऊन माझा सबूत आहे म्हणलेत. पन्हाळा स्वराज्यात आलाच म्हणून समजा. मग ते गनिमी गावाचं उत्तर मला का द्यायला आवडेल. मग ज्यावेळी कोंडाजी बाबा नाव कदाचित जर चुकीचं असेल तर नंतर तुम्हाला कट करा. हा ठीक आहे. त्यावेळी त्यांनी काय केलं, पन्हाळगडावरती आले. बाकीचं सैन्य सगळं जंगलामध्ये ठेवलं. मोजके 5-6 जणांना घेतले. पन्हाळ्याचा त्यावेळी किल्लेदार जो त्यांचा होता बहुतेक आदिलशाहीच्या ताब्यात होता तो किल्ला. त्यांचा जो किल्लेदार होता त्या किल्लेदारला जाऊन सांगितलं, आवाज सुनाई दे रही क्या. तो म्हटला हा. तर म्हटलं आमचं हजारोंचं सैन्य मराठी चालून आले म्हटला. बापरे पटकन किल्ला ताब्यात द्या नाही तर आम्ही तुमच्यावर हल्ला चढवू. बापरे. मग तो जो आवाज होता तो आपल्या फक्त 60 मावळ्यांचा आवाज होता. पण 60 मावळ्यांचा जो आवाज होता तो हजारोंना भारी होता. मग ते हर हर महादेव युद्धाच्या घोषणा देत होत्या. तो आवाज ऐकून ते घाबरून ते किल्लेदारनं वाटलं की आता त्या किल्लेदारला वाटलं खरंच आपल्यावर अटॅक करणार. त्याने चाव्या ताब्यात दिला, धान्याची कोठार सगळं ताब्यात दिली, शरण आले आणि कोणताही रक्तपात न करता फक्त आवाजाच्या जोरावर जिंकलेला किल्ला ती लढाई म्हणजे तो पन्हाळगड जिंकला त्यावेळी. वा म्हणजे म्हणजे ताकद होती आपल्या म्हणजे महाराज जेवढा येईन म्हणजे आपल्या विचाराच्या पलीकडचं आहे. अशा कित्येक गोष्टी किती गोष्टी आहेत, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जगले 50 वर्ष. आज समजून घ्यायला आपल्याला 400 वर्ष कमी पडले. 400 नाही, अजून 4000 वर्ष जरी गेले तरी महाराज आपल्याला समजणार. म्हणजे आपण महाराजांचं म्हणजे त्यांना आपण कुठल्या याच्यामध्ये आपण त्यांनी गणतीच नाही करू शकत. मग आता थोडा वेगळा प्रश्न आहे, काही परकीयांच्या दृष्टीने ना की महाराज लपूनचे पण वार करायचे, मग त्याला मावळा म्हणून काय उत्तर द्याल. नाही लपूनचे पण हे गनिमी कावा. जसं सिंह बघायचं, सिंह 2 पावलं मागं आला म्हणजे तो घाबरला असं नाही. तो झडप घालायला. जसं अफजल खान होता शिवाय महाराजांनी सांगितलं मी घाबरलो म्हणून सांगितलं. पण महाराजांनी ज्यावेळी गेले त्यावेळी एवढा मोठा अफजल अवघ्या 2 सेकंदात फाडला त्याने. म्हणजे हे महाराजांचं टेक्निक होतं. किंवा जसं पुरंदरच्या तहामध्ये आपण 23 किल्ले दिले, काहीतरी 21 का 23 किल्ले दिले. पण पुढच्या 8-9 वर्षामध्येच काय तर आपल्या स्वराज्यामध्ये 350 किल्ले होते. बरोबर. तहामध्ये काही दिले पण त्याच्यानंतर कित्येक पट आले. पण कित्येक पट. पण महाराजांचं जे म्हणजे त्यांचं जे बुद्धी चालायची किंवा महाराजांचे जे विचार होते त्याचा कोणी अंदाज लावू शकत नाही. आणि दूरदृष्टिकोनी राजा. वा. तर मग शिवकालीन युद्ध कला म्हणजे फक्त शारीरिक ताकद आहे, त्याच्यामध्ये काही टेक्निक वगैरे का कसं येतं. शिवकालीन युद्धकलेमध्ये काय शिकवतो आपण, लाठीकाठी, दांडपट्टा, तलवार, भाला, विटा, फरिगदगा, बाणा, कुऱ्हाड, पाश, अग्निपाश, अग्निदंड, सुरुल, बरीच शस्त्र, जांभ्या घ्यायची. म्हणजे द्वंद्व युद्ध आपण शिकवतो, लाठीची लढत, असे बरेच आहेत त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये सेल्फ डिफेन्सचे टेक्निक जे म्हणतो आपण त्या नाही आहेत आपण शिकवत. म्हणजे जे बाकीचे जे शिकवतात की तुम्ही नख असेल तर असं करा तसं करा, हे सगळं पुढचा भाग झाला. जसं तुम्हाला मगाशी सांगितलं, जर तुमच्यावरती जर एखादं संकट आलं तर त्या संकटाच्या छाताडावरती पाय देऊन उभं राहण्यासाठी जे सामर्थ्य पाहिजे ते सामर्थ्य तुम्हाला या कलेतून मिळतं. तुम्हाला कुठे दांडपट्टा किंवा तलवार घेऊन जायचं नाही लढायला. मला पण म्हणे एखादं संकट आलं तुमच्याकडे ते शस्त्र अवेलेबल नसणार आहे, मलाही माहित आहे. पण ते जर संकट आलं तर त्या संकटाच्या विरुद्ध फक्त एकच, आपण फक्त पवित्रा जो शिकवतो तो पवित्रा घेऊन जरी उभं राहिलं तर समोरचा 10 वेळा विचार करेल याच्या जवळ जाऊ की नको. आपल्या मावळ्यांचे बघा तुम्ही फोटो कधी असे नजर पाडून वगैरे आहेत का बघा, प्रॉपर असे ताण घडून समोरचा 10 वेळा विचारच करा त्याच्याजवळ जाऊ की नको. आणि आपले मावळे तेवढ्या ताकदीचे होते. म्हणजे यसाजी किंग असेल त्यांचं ते गोवळकोंड्याला ज्यावेळी गेलं, तुम्ही इतिहास वाचला असेल मला वाटतं. त्यांनी यसाजी किंग दिसायला तर लहान होते. ज्यावेळी त्याने विचारलं महाराजांना की तुमच्या स्वराज्यात किती हत्ती आहेत, महाराज म्हणले माझ्याकडे हत्ती नाहीत पण हत्तीसारखी माणसं मात्र जरूर आहेत. मग आहे का कोण दाखवा म्हटलं. यसाजी किंकांना आवाज दिला, लगेच गेले. त्यांनी तो हत्ती एका गावात लोळवला खाली. हत्तीसारखी माणसं होती. त्यामुळे काय एवढा मोठा हत्ती आला मी लहान आहे हे तुमच्यामध्ये ते संकट किती मोठं असते, ते संकट छातीवरती घ्यायसाठी जे बळ पाहिजे ते आपल्याला या कलेतून मिळतं. अजून एक या कलेबद्दल मला एक सांगायला आवडेल. म्हणजे माझ्या अनुभवातून किंवा मी आजपर्यंत जेवढ्यांचा सर्च केला की ज्याने ही कला शिकली त्यातल्या कोणी आत्महत्या आजपर्यंत केली का, तसं मला एकही उदाहरण सापडलेलं. ते महत्वाचं आहे. हा, एकही उदाहरण सापडलं ज्यानं ही खरंच मनापासून कला जोपासली, ज्याने शिकला त्यानं उभ्या आयुष्यात कधीच आत्महत्या. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संकटही येतात. संकट कुणाच्या वाट्याला चुकली नाही. त्याला जन्माला घालताना संकट घेऊनच प्रत्येकाला पाठवलेलं. तुमचं वेगळं, माझं वेगळं, यांचं वेगळं, प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. पण ते संकटाला घेऊन पळून जाणार नाही. तर त्या संकटाच्या समोर छाती ठोकपणे उभं राहण्यासाठी जे सामर्थ्य पाहिजे ते आपल्याला यातून मिळतं. म्हणून भारताची कला म्हणतात ना याला.
तर मग सर आपण आता एक एक करून म्हणजे ते शस्त्र घेऊन चालायचं का? कारण चालेल. दांडपट्टा घेऊ पहिले, की आपण खूप जास्त ऐकतो आजकाल कॉमन वर्ड आहे हां. मग दांडपट्ट्यावर सांगा थोडंसं. दांडपट्ट्याबद्दल मला हे सांगायचं आहे. त्याचं वैशिष्ट्य महाराष्ट्र राज्याचं सांगतो तुम्हाला. महाराष्ट्र राज्याचं राज्यशास्त्र म्हणून दांडपट्ट्याला गौरवण्यात आलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे काय? नाही. नाही, मी 2 वर्ष झाली आता. 1 मे 2024ला माझ्या मते, हम्म. 24लाच किंवा 23लाच असेल. महाराष्ट्र राज्याचं राज्यशस्त्र म्हणून दांडपट्टा या शस्त्राला गौरवण्यात आलेलं वा. आहे. हे आपल्या लोकांना माहिती आहे. माहित नाही. हा बरोबर. माहिती नाही. आता कळेल. अजून बऱ्याच गोष्टी दांडपट्ट्यामध्ये, दांडपट्ट्याची जी मूठ असते, हम्म. आपण तलवार इथं पकडतो, पण दांडपट्ट्याची मूठ इथून इथपर्यंत असायची. महाराजांच्या काळामध्ये जे होते त्याला खोबळा म्हणतात, पुढं पात्ता असायचं. हम्म. तलवारीपेक्षा तेज शस्त्र म्हणजे दांडपट्टा. तलवार तर आपण मनगटातून चालवतो, पण दांडपट्टा ज्यावेळी चालवतो आपल्या विंग्ज मधून त्याला पॉवर जनरेट होते. तलवारीनं म्हणतात की मुंडकं तोडले किंवा माणूस उभा त्याला पिक्चर मध्ये दाखवतात, ते पॉसिबल नाही म्हणजे माझ्या माहितीनुसार, माझ्या अभ्यासानुसार. पण दांडपट्ट्याचा वार जर उभा बसलाच येतं तर माणूस उभा चिरण्याची ताकद त्या दांडपट्ट्यामध्ये. वा. बऱ्याच इतिहासकारांनी किंवा बऱ्याच ठिकाणी मी बघितले की दांडपट्ट्याचं पात्र लपलपत असतं म्हणून लिहिलं. पण महाराजांच्या काळातले मी जेवढे दांडपट्टे बघितले शिवकालीन, ते सगळे तलवारीसारखे स्ट्रेट होते. तेच स्ट्रेट पात्र होतं त्याचं. म्हणजे दांडपट्टा तेवढा हलका हलका नव्हता, नव्हता. तेवढ्या ताकदीचा होता. आता आपण थोडं हलका घेऊन चालतो का? हा, आता जे आहेत आपल्याकडे ते हलके असतात. त्याचं रिमॉडेल तयार केलेले आहेत. त्याच्यानंतर विटा एक येतं जे दांडपट्ट्यानंतर कॉमन आजकाल ऐकायला भेटतं, ते पण सांगा थोडंसं. कॉमन त्याचं ऐकायला वैशिष्ट्य मिळत काय? नाही, विटा लोकांना माहितीच नाही. माहित नाही. काही ठिकाणी असं होते. काय मी दोन्ही बरोबर ऐकतो, दांडपट्टा आणि विटा हे ऐकून चाललोय आपण. आता याच्याबद्दल मला एक सांगायला लागले, म्हणजे लोकांना म्हणजे कसं आहे बघ, आपली शस्त्र माहिती नाहीत. एके ठिकाणी प्रोग्राम होता, तर त्याने विचारलं मला काय काय होणार, तर हे सगळं होणार म्हणजे त्याच्यामध्ये विटा फेक होईल. हा. तर त्यानं ज्यावेळी आमचा प्रोग्राम फिक्स झाला त्यावेळी त्यानं मला फोन केला की विटा किती आणून ठेवू. म्हटलं कशाला, तर तुम्ही म्हणतात की विटा फेक आहे. तर मग हे म्हणजे दुर्दैव आहे आपले किंवा शोकांतिक आहे की जी शस्त्र आपले ते आपण शस्त्र विसरलो. कारण का, विटा या शस्त्राचा शोध मराठ्याने लावलेला आहे. हम्म. याचा शोधच मराठ्याने लावलेला आहे. पूर्वीच्या काळी आपल्याकडं भाले असायचे, भालकरी असायचे किंवा भालदार असायचे. त्या भाल्याचं जे पातं होतं ते पातं चेंज करून त्याला सळीसारखं टोकदार पातं बसवणं. पूर्वीच्या काळी वाघ मिळायचं, झाडाच्या साली त्या पाण्यामध्ये भिजत घालून कुजवून त्याचा वाघ तयार केला जायचा. त्याचं फुल पाठीमाग आणि पाठीमाग ती जी काठी असायची, दांड असायचा, त्याला ती दोरी बांधून दुसरं टोक आपल्या हातामध्ये. जगाच्या इतिहासातील हे एकमेव शस्त्र असं आहे जे आपल्या हातातून सुटल्यानंतर शत्रूवरती अटॅक करून पुन्हा आपल्या हातामध्ये येतं. आपण महाभारत बघितलं, रामायण बघितलं. महाभारतामध्ये, रामायणामध्ये धनुष्यातून बाणांचा वर्षाव झाला. बरोबर. नंतर तोफा आल्या, तोफातून गोळ्यांचा मारा झाला. आता आधुनिक बंदूक आले, AK-47 सारखे आधुनिक शस्त्र आलेत. याच्यामध्ये असं कोणतं शस्त्र नाही की आपल्या हातातून सुटलं पुन्हा वापस परत आलं. पण जगाच्या इतिहासामधील हे एकमेव असं शस्त्र आहे ज्याचा शोध मराठ्यांनी लावला, जे आपल्या हातातून सुटल्यानंतर शत्रूवरती अटॅक करून पुन्हा आपण खेचू शकतो. आता जरी मी सांगायला सोपं असलं तरी आपल्या युद्धशास्त्रातील सगळ्यात शेवटचं शस्त्र आपण शिकवतो ते विटा शिकवतो. कारण ते जाताना सरळ जातं, खेचायला चुकलं तर ते उलट होतं आणि आपल्याला लागतं. म्हणजे एवढं घातकी डेंजर शस्त्र आहे ते. शिकणं पण अवघड आहे आणि ते सांभाळणं पण अवघड आहे. हा, शिकणं पण अवघड, सगळ्याच गोष्टी आहेत. तुम्ही त्या लेवलला शिकायला जाईपर्यंत त्यावेळी तुम्ही तयार झालेला असतात. तुम्ही लाठीकाठी शिकता, दांडपट्टा शिकला, तलवार शिकला, भाला शिकला, बाणा शिकला, कुऱ्हाड शिकला, बाकी सगळे त्याच्यामध्ये वेगळे फेक असतात. हे सगळं प्रॅक्टिस करून 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 आपली बॉडी त्यासाठी मेंटली आपण तयार होतो. त्यावेळी आपण ती विटा सोडू शकतो. आणि मग बिचवा काय? बिचवा महाराजांनी याचे अफजल खान वधावेळी आपण वापरला होतो, पोटामध्ये बिचवा घुसवला. तर बिचव्याचं जे पातं असतं ते असं असतं पातं, यश सारखं निमुळत असं. म्हणजे काय, जर बिचवा जर समजा तुमच्या कोणाला जर मारला, समजा हातात मध्ये मारला तर इथं हात लागू शकते किंवा इथं मारला, मध्ये हात लागला तर थांबणार ना दुसरं कोणतं शस्त्र असेल तर त्याचं पातं असं निमुळत असल्यामुळे ते त्याला कर्व करून ते आतमध्ये घुसणारच. कदाचित महाराजांनी त्याचसाठी घेत असणार आहे. ते घुसवलं की अफजल वाचला नाही पाहिजे, महाराजांनी मग तुम्ही त्यासाठी बिचवा वापरला. म्हणजे बिचव्याचं वैशिष्ट्य ते आपण हातामध्ये म्हणजे लपवू पण शकतो आपण काँग्रेसच्या शैल्यामध्ये वगैरे. आणि ते जर पोटामध्ये मारलं तर समोरच्या माणसाला वर्मी घाव म्हणजे खोलवर वार त्यानं बसू शकतो. जरी हात लागलं तर ते असं क्रॉस करून आतमध्ये क्रॉस करून निघून पुढे जातं. खतरनाक. त्याच्यानंतर वाघनख खेळतात जे आजकाल माहिती आहे बऱ्याच. पण अफजल खानाचा किस्सा ऐकतो छत्रपती शिवाजी महाराजांचा. तर मग त्यावेळेस वाघनखांचा काय रोल होता? कारण ते पण आहे ना की वाघनख आपले बाया होते म्हणतात की आपले होते का त्यांचे होते? नाही, वाघनख आता आपण आपल्याकडे आपल्या इकडेच महाराजांनीच वापरलं. परदेशात असतं तर त्यांनी कुठे तो वापरायला इतिहास कोणाचाही असता.
म्हणजे परदेशात आहेत ती म्हणताय का? हम्म. म्हणजे आता इंग्लंडमध्ये ती म्हणतात त्याने, पण मध्ये काय तर मी पोस्ट वाचली की जिथं ती ठेवलेली आहे तिथं स्पष्ट लिहिलेलं आहे की त्याची प्रतिकृती आहे म्हणून. म्हणजे वागणूक माझ्याकडे पण आहेत प्रतिकृती चांगले येते. ओके. प्रतिकृती आहेत. म्हणजे तशीच होती महाराजांच्या ओके. काळामध्ये वागणूक वापरते ते कसं एक करंगळीमध्ये आणि एक तरचणीमध्ये असं पकडून त्याची नखं ती आपल्या हातामध्ये हाईड व्हायची अशी पुढची ब्लेड त्याची पत्ती आणि मग ते उघडलं तर दिसणार तुम्हाला आणि वरून बघितलं तर तुम्हाला रिंग दिसणार. महाराजांचे ते ज्यावेळी असं कळणार नाही वरती. हां अफजल खानाच्या वेळी काय केलं वधाच्या वेळी तर याला वरती अंगठीचं स्वरूप दिलं त्याला फुल वगैरे बसून म्हणजे दिसायला काय दिसणार तुम्हाला अंगठी अंगठी. दिसणार. गुप्तशस्त्र म्हणू शकतो त्याला आपण हाईड करू शकतो त्याला. बरं आता हे तर काही मला माहित असलेले नावं होते, तर बाकी तुम्ही मग खूप नावं घेतली, तर मग हे सांगायचे जे बऱ्याच जण माहित नसते. आता बाणा शस्त्र जे तुम्हाला सांगितलं बाणा हे जे शस्त्र आता समजा तलवार आहे आपल्या जंगलामध्ये लढाई व्हायच्या ते तलवारनं आपण दाणपट्ट्यानं म्हणाने लढाई करू शकायचं. समजा खुल्या मैदानात आहे किंवा थोडं मोकळा स्पेस मिळाला शत्रुसैन्य एकापेक्षा जास्त आहे तर एका वेळी 10 जणांशी लढायला थोडं कठीण जाऊ शकतं. मावळे आपले त्यासाठी सक्षम होते. मावळ्यांच्या मध्ये ती ताकद होती ऍट ए टाइम 10 जणांशी लढायची. पण बाणा हे शस्त्र असं होतं की ते आपण शरीराच्या भोवती असं गोल फिरवायचं. म्हणजे समजा एक 6 फुटाचा बाणा 2 फुटाचा 8 फूट जरी पकडलं तर 8 फुटाच्या घेऱ्यामध्ये कोणी यायचंच नाही. तर ते एकावेळी शत्रुसैन्य ज्यावेळी जास्त असायचं त्यावेळी अशा पद्धतीची शस्त्र जसं विटा मी अजून एक सांगायचं राहिलं विटा आपण एकाच सेकंदामध्ये एकाला मारू शकतो. ते विटा काय ते असं हळू नाही टाकत आपली स्पीडमध्ये फेकायचं स्पीडमध्ये पटकन घ्यायचं विदिन सेकंद करावे. म्हणजे त्यावेळी 15-20 फुटाच्या आतमध्ये कोणी यायचंच नाही. म्हणजे आताच्या काळात जशी ब्लॅकेट कमांडो फोर्स आहे तशी त्यावेळीची विटेकरी म्हणजे विटा चालवणारा जो मावळा असायचा त्याला विटेकरी म्हणायचे. स्पेशल फोर्स पट्टा चालवणाऱ्याला पट्टेकरी म्हणायचे. तर ते विदिन सेकंद करावे व्हायचे ते. आताची जशी ब्लॅकेट कमांडो फोर्स आहे तशी त्यावेळीची विटेकरीची स्पेशल फोर्स. दांडपट्ट्यामध्ये अजून एक सांगायचं राहिलं मला. दांड हे शस्त्र वेगळं आणि पट्टा हे शस्त्र वेगळं. ऍक्च्युली त्याचं नाव दांडपट्टा नाही. दांड हे शस्त्र वेगळं एका हातामध्ये दांड घ्यायचा आणि एका हातामध्ये पट्टा घेऊन ती लढाई केली जायची. पण आता ते त्या शस्त्रावरून त्याचं नाव पडलं दांडपट्टा. बाणाबद्दल सांगत होते ते सांगत बाण्याबद्दल सांगायचं तर मग ते एका वेळी तुमचे किती शत्रू सैन्य असतो किती का असं हा ते म्हणजे ते ना एका गर्दीला पांगवण्यासाठी सुद्धा होतं आणि एकाच वेळी हजारो शत्रू नाही किंवा 10-10, 15, 15, 20 शत्रूला डोळण्याची ताकद त्याच्यात. कारण 7 ते 8 फुटाच्या आतमध्ये कोण जवळ येणारच नाही. बरोबर 100% पूर्ण असं म्हणजे पूर्ण असं राऊंड करून त्याच्यामध्ये वेगवेगळे हात आहेत वार आहेत त्याच्यामध्ये डाव आहेत म्हणजे 2 स्टेप पुढे जाऊन जे अटॅक करतो म्हणजे त्याच्या पाठीमुळे शास्त्र असं आहे. आता मी इथून फिरवायला म्हणलं तुम्ही 2 स्टेप मागं बरोबर आणि मी ज्यावेळी जम्प घेऊन पुढे ना तुम्ही 2 स्टेप मागं जाय पण तुमचा शिरच्छेद झालेला हे त्याच्या पाठीमागचं शास्त्र. अजून कोणकोणते तुम्ही मग बरेच नाव घेतले मला आता आठवत पण नाही एवढे नाव आहेत ते. लाठी दांडपट्टा तलवार घेतात तलवार सगळ्यांना माहिती भाला ते भालकरी असायचे. अजून एक तलवार चालवणारा त्यावेळी तलवारबाज म्हणायचे किंवा धारकरी म्हणायचे. धारकरी तसं पट्टा चालवणाऱ्याला पट्टेकरी म्हणायचे. भाला चालवणाऱ्याला भालकरी म्हणायचे. विटा चालवणाऱ्याला विट्टेकरी म्हणायचे. आमच्या इथले लोक सांगतात की 10 तलवारबाजांना भार एकटा पट्टेकरी असायचा. म्हणजे ऍट अ टाइम जर 10 जण तलवार घेऊन आले तर त्यांना थांबवण्याची ताकद जो पट्टेकरी असायचा जो दांडपट्टा चालवण्यामध्ये निष्णात असायचा त्याच्यामध्ये असायचा. आणि अशा 10 पट्टेकरींना भारी एकटा विट्टेकरी असायचा. आणि त्याच विट्याचं शस्त्र मराठ्यांनी लावलं. आज जर तुम्ही पन्हाळगडावरती गेलात तर सुरुवातीला शिवाकाशीदांचं स्मारक आहे. त्यांच्या हातामध्ये जे शस्त्र आहे ते शस्त्र म्हणजे विटा. सगळ्यात युनिक कोणतं शस्त्र जे आता तुम्ही बघितलंय? मला विटाच आवडतं कारण त्याचा शोधच मराठ्यांनी ओके. आणि अफलातून आहे ते शस्त्र. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपण म्हणतो की जशी परिस्थिती नाही भौगोलिक परिस्थिती रात्री करताय तर मग एखादा आपण म्हणतो की गड किल्ल्यावर युद्ध चालू आहे किंवा जंगलात युद्ध चालू आहे प्रत्येक परिस्थितीनुसार वेगवेगळे शस्त्र वापरले जायचे. म्हणजे जंगलामध्ये असेल तर तलवार आणि हे या गोष्टीसाठी किंवा विटा आपण वापरून भाला झाडा लपून पटकन असं मारतील अशी ही शस्त्र वापरली जायची. पण आपल्या ज्या लढाई झाल्या ते सगळ्या मोस्टली जंगलामध्ये झाल्या. बरोबर. आणि रात्री अमावशीच्या रात्रीचा वगैरे त्या दरम्यानचा अंधाराचा फायदा घ्या. आणि काय दिव्य दृष्टी होती मावळ्यांच्याकडे माहिती नाही त्यात ते काहीतरी कोर्स येतात बघा ते डोळ्यावर पट्टी बांधली तर ते करतात मी बघितलंय. मला वाटते त्यावेळी आपल्या मावळ्यांना सगळ्यांना हे येत असणार सगळ्यांच्याकडे ती कला असणार आहे. अंधारात त्यांनी लढाई करायची बिनधास्त करायची लढाई. मला अजून प्रश्न किती कसं करायचे मग ते आपण जे आता जे मिड ब्रेन ऍक्टिव्हिटीचे जे कोर्स करतात की मला वाटतं त्यावेळी आपलं त्या मावळ्यांचं ते कोर्स म्हणजे त्यांना ते सगळं आतूनच होतं की माहिती नाही. शब्दवेधी बाण सुद्धा आपण ऐकलेले आपल्या हिस्ट्रीमध्ये.
पराभव हा रणांगणात नाही, शत्रूच्या मनामध्ये करायचा. म्हणजे आपलं नुसतं हर हर महादेवची ललकर ऐकलं तर शत्रूचा थरकाप उडायचा. खरं आहे. तर मग युद्धकलेमध्ये फक्त ताकद नसते का, लवचिकता वगैरे फ्लेक्सिबिलिटी पाहिजे? सगळं होतं, सगळं होतं. कारण म्हणतो ना की आपण मावळे जे होते आपले, हा. ते जड चिलखत नव्हते घालत, हलका परिधान करून, हलका जे पोशाख परिधान करून लढाई करायची. ते का? आता युद्धकलेमधून हे ज्यावेळी तुम्ही डेली प्रॅक्टिस कराल हम्म. त्यावेळी ऑटोमॅटिक तुमची बॉडी सगळी फ्लेक्झिबल राहील. तुमचं एक्स्ट्रा चरबी किंवा फॅट वाढायचा काही संबंधच नाही. बॉडी फ्लेक्झिबल राहते. आपलं मुवमेंट, आपला स्टॅमिना, आपल्या सगळ्याच गोष्टी आपल्यामध्ये आपण सक्षम असतो त्यासाठी. आणि चिलकत वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ते मावळे वापरत होते. ओके, वापरतात. ते म्हणजे पूर्वीच्या काळी जे बख्तर वापरायचे किंवा चिलकत वापरायचे, पिक्चरमध्ये पण आपल्याला दाखवतात बघा आता. दाखवतात, पण ते हेवी नव्हते वापरायचे. वापरत, जसे बाजे हा, वापरतो आपण, हलके. हा, थोडे हलके वापरत होते. हलके म्हणण्यापेक्षा आपले मावळीची ताकद एवढी होती त्यांच्यासाठी ते हलकंच होतं. गरज नव्हती. ओके, तर मग आपण म्हणतो ना की मावळ्यांकडे एक जास्त शस्त्र असायची, म्हणजे तलवार पण, ढाल पण, किंवा अजून हा, गोष्टी जसं पण. तुम्हाला मुक्त अमुक्त शस्त्र जशी असतात तसं हा, मग गुप्त शस्त्र म्हणजे इथं पिशव्या ठेवलेलं असायचं, कट्यार असायची. महाराजांचे जर तुम्ही फोटो बघितलात तर इथं कट्यार असते बघा, कट्यार असते महाराजांचे. तुम्ही जुने फोटो बघितला तर डाव्या हातामध्ये तुमच्या दांडपट्टा दिसेल, उजव्या हातामध्ये ती धोप तलवार असायची. धोप तलवार हा, म्हणजे? ते तलवारचं नाव धोप, प्रकार ते तलवार, धोप ओके. आहे. म्हणजे तुम्ही जी भवान तलवार बघितली त्याला पाठीमाग असा गज असतो बघा, हा. गजगा म्हणतात त्याला, स्ट्रेट असते ते. किंवा माझ्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असाल, ती धोपच तलवार असते. हे सुद्धा ऐकले नाही का आपण की आपल्या मावळ्यांना आहे ना, काठी दगड कशाला पण हत्यार करून यूज करायची त्याची ताकद होती. काठी दगड नाही, शब्दांची सुद्धा शस्त्र केलीत आपण. आपण तर हरण महादेव म्हणून हा, किल्ला जिंकलाय. आता मला वाटतं नाशिकचा रामशेष जो किल्ला आहे तो दगडांच्या जोरावरच मला वाटतं 6 महिने आता मावळ्यांनी लढवला, फक्त दगडांच्या जोरावर. दगडांजवळ. म्हणून तुम्हाला काय म्हटलं मगाशी जसं सांगितलं तसं सुरुवातीला, की तुम्हाला लाठी गाठी आहे, तुमच्याकडे दांडपट्टा आहे, तलवार आहे, आताच्या काळात सुद्धा हे महत्वाचं ठरत नाही. तुमच्याकडे तुम्ही आतून जर सक्षम असाल तर तुमच्या हातामध्ये एखादा दगड मिळाला तर तुम्ही त्याचं शस्त्र करू शकता. ताजी माणूसरीने ते हाताला गुंडळून सुद्धा हा, तानाजी मालुसरेंचा हात तुटला होता. शेला म्हणजे किती आपल्या मावळ्यांचं योगदान किंवा बलिदान आहे बघा. हात तुटला तर त्यांनी कमरेचा शेला सोडून त्याला बांधला काहीतरी हाताला, त्याच्यावर युद्ध केलं, आणि त्याच्यावर ते लढाई. किल्ला जिंकला. म्हणजे हे सोपं नाही. सोपं नाही, खरं आहे. म्हणजे आपला जो इतिहास आहे तो आपल्याला समजण्याच्या पलीकडे, अजून आपण त्याच्या पायापाशी पण पोहोचलो नाही असं मला वाटतं. वा, आणि महाराजांच्याकडून आपल्या इतिहासाकडून घेण्यासारखं बरंच आहे. खूप काही. निष्ठा म्हणजे काय जर बघायची असेल तर ते आपल्या इथेच बघायला मिळेल. त्याचं कारण काय बघा, जगामध्ये अनेक राज्य झाले, बऱ्याच जणांनी इतिहास काही घडवले तर त्या राज्यांची नाव आहेत. पण आपलं हिंदवी साम्राज्य हे एकमेव असं साम्राज्य आहे ज्याच्यामध्ये छत्रपती शिवरायांचं जेवढं नाव गौरवाने, जेवढा त्यांचा इतिहास लोकांच्यापर्यंत पोहोचला, तेवढेच त्यांना साथ दिलेल्या मावळ्यांचं सुद्धा. खरं आहे. आज तुम्ही बाजीप्रभू घ्या, तानाजी मालुसरे घ्या, नरवीर शिवाकाशीत घ्या, मोरारबाजी देशपांडे घ्या, हिरोजी घ्या, बहिरची नाईक घ्या, म्हणजे प्रत्येक मावळ्याचा इतिहास आपल्याला लोकांच्या जगाच्या इतिहासामधील हे एकमेव उदाहरण. म्हणजे महाराज म्हणायचे आपली माणसं मुठ्ठी करा, म्हणजे आपल्या माणसांनी त्यांनी कधी, म्हणजे बाकीचे राज्य जर बघितलं घमंडी होते, महाराजांनी तसं नाही. महाराजांनी प्रत्येकाला समान न्याय दिला. अजून एक महाराजांनी शक्यतो एकच मावळा दुसऱ्यांदा त्यांनी वापरला नाही बघा तुम्ही. म्हणजे आपले कोण बाजीप्रभू देशपांडे जर बघितलं तर आपल्याला पावनखिंडीचा इतिहासच आठवतो. बरोबर. त्यांनी छोट्या मोठ्या लढाई केल्या असतील, केल्याच नाही, पण मोठी जी जोखीम आहे महाराजांनी एक माणूस एकदाच वापरला जर आपण बघितलं तर. आता छत्रपती शिवाजी महाराजांकडे आपण म्हणतो की भवानी तलवार होती, हे बऱ्याच जण माहिती आहे. अजून मग काय तलवार होते? बरोबर, मग जगदंबा होते, अजून बरेच. आता भवानी तलवार जी होती ती घेऊन, आता तिला हिरोमाने वगैरे लावून जडवलेली होती, तर ती घेऊन लढायला जाण्याची तलवार नसेल असा माझा अंदाज आहे. कारण लढायचे जे तलवार असतात ते आपल्या म्हणजे जे बाकीचे जसे मेटलमध्ये असायचे तसेच असणार आहेत. किंवा काही जण म्हणतात बघा 70 किलोची तलवार होती आणि 65 किलो. हे पण ऐकलंय मी. तर ते मला चुकीचं वाटतं. एवढ्या जड तलवारी घेऊन लढणं पॉसिबल नाही. मग काही जण म्हणतील की आता संभाजी महाराजांची ताकद नव्हती का, किंवा मी व्रत होते, तर नाही. माझ्याकडे सुद्धा जुनी शिवकालीन शस्त्र आहेत, त्याच्यामध्ये सगळ्या तलवारी ज्या आहेत, धोप तलवार पण आहेत, 1200 ग्राम पर्यंत आहेत. जी धोप तुम्हाला तलवार म्हणतो 1200 ग्राम पर्यंत जुनी जी आहेत ते. पण मग हे कुठून आलं की 65 किलो 70 किलो? आता कोणीतरी, आता काय सगळं इंटरनेटचा जमाना, एकाने टाकले की दुसऱ्याने फॉरवर्ड करायला वेळ लागत नाही. धोप तलवार तू सांगू शकेल काय? हा, धोप तलवार बद्दल सांगू शकेल, आहे माझ्यासोबत. आता महाराजांचे जर तुम्ही जुने फोटो बघितलात तर त्या सगळ्या फोटोमध्ये तुम्हाला इथून वरचा भाग दिसतो का महाराजांच्या. तुम्ही जुने जेवढे फोटो बघाल त्याच्यामध्ये, तर ही तलवार म्हणजे मराठा धोप म्हणतात तिला.
तर हे तुम्हाला मॅनातून काढून पण दाखवतो मी. खतरनाक. आता हे बघा याच्यामध्ये शिमूट आहे आणि हे पाता. सगळ्यांना एवढंच माहिती आहे की तलवारची मूठ आणि तलवारचं पातं. याच्यामध्ये तुम्हाला काही 5-6 भाग मी दाखवेन. याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही, हा पुढचा भाग तुम्हाला दिसतो दोन्ही बाजूला. ही नवीन आहे, जुनी नाही. जुनी नाही. हा नवीन बनवलेली आहे ही. मला व्हिडिओ रीलसाठी लागते म्हणून. हा पुढचा भाग इथे दिसतो तुम्हाला दोन्ही बाजूला, थोडा इकडच्या आणि इकडच्या बाजूला दोन्ही बाजूला धार आहे. धार आहे, बरोबर. याला पिपळा म्हणतात. असं या पिपळा? पिपळा पिपळा असं म्हणतात. आणि याच्यामध्ये तुम्हाला 2 लाईन दिसतात, या पाठ दिसतात, नाळ दिसतात. हा तर याला नाळ म्हणतात. हे याच्यासाठी समजा शत्रूच्या पोटामध्ये आपण जर तलवार घुसवली हा तर ती बाहेर काढण्यासाठी आतलं रक्त किंवा आतली हवा बाहेर आला पाहिजे, तुम्ही तलवार जाम होणार, लगेच निघणार नाही पटकन. निघायला त्यासाठी पाहिजे. ही नाळ बनवण्यात आली. त्यासाठी ही नाळ म्हणतात. इकडच्या बाजूला धार असते आणि जशी आपली पाठ आहे तशी ही तलवारची पाठ आहे. पाठ ही आहे, पात्याची बॅक साईड आहे. हा. पण ती वरती जाऊन दोन्हीकडे म्हणून डोक्यात म्हणजे धार आहे. हा इकडे दोन्ही, कारण तुम्ही पोटामध्ये घुसवायचं तर दोन्ही बाजूला लागेल. तुम्हाला गर्दन मारायची तर ही दोन्ही बाजूला कशी आपण सपसप मारू शकतो. काही काही तलवारीनं धार एका साईडने होती. एक साईड, आता हिला धार एक साईडनच आहे, फक्त पिपळा वरती पुढे फक्त याचा आहे. पिपळा पुढे. पिपळा पुढे ही पाठच आहे हिला तलवारला. आता ज्याच्यामध्ये पात पीठ होते याला नख म्हणतात, याला ठोले म्हणतात. ही परज आहे, याला कटोरी म्हणतात. हा गज आहे, गज म्हणतात. हे बरेच जण म्हणतात की मला अशा डिझाईनची आम्हाला तलवार पाहिजे, पण ऍक्च्युली हे डिझाईन नाही, ह्याच्या पाठीमागे पण शास्त्र आहे. समजा समोरचा मी लढाई करायला लागलो, मी त्याला मारण्यासाठी तलवार अशी वर केली, हात वर केला, तो अचानक जवळ आला, याने अटॅक करूच शकणार नाही ना एवढ्या जवळ आल्यावर. खालचं इथं. आहे असा हात आपण त्याच्या डोक्यामध्ये, आहे असं त्याच्या डोक्यामध्ये मारू शकतो, इथं खांद्यावरती मारू शकतो. समोरचा माणूस जाग्यावर लोळलाच पाहिजे, आडवाच पडला पाहिजे. प्रत्येक शास्त्र आहे आपल्या. हा याच्यामध्ये ताकद. आता हे पण म्हणतात बरेच जण डिझाईन, हे डिझाईन नाही, याच्या पाठीमागं पण शास्त्र आहे. त्याचं काय? समजा तलवार शत्रूची इथे आली, याच्यामध्ये आली समजा घसरून, आपण हात फिरवला की त्याची तलवार टाकून निघून पडते, गळून पडते. गळून पडते. ओके. सगळ्याला शास्त्र आहे म्हणजे सगळं ते जे काही दिसतंय ते प्रत्येक काही कारण आहे. आपल्याला समजण्या पलीकडचा इतिहास आहे, महाराजांचा इतिहास. हे तर एक झालं, अजून खूप आहेत. हा खूप आहेत. शस्त्र बरीच आहे. शस्त्रांच्या वरती अजूनही काही शस्त्र अभ्यासक जे आहेत ते चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात. खरंय, खरंय. खतरनाक. असे पहिल्यांदा पाहिलं त्याला म्हणजे प्रत्यक्षात ते. माझ्या चांदीची पण आहे, पण त्यात नाही आणली. अजून एक याच्यामध्ये या तलवारची लांबी जी होती, बाकीचे जर आपण त्या वक्र तलवारी बघितल्या त्याच्यापेक्षा याची लांबी जास्त आहे. जास्त आहे, मोठे आहे. याचं कारण असं आहे, आपली मावळी ते साधारण समजा 5.5 फुटापर्यंत होते पकडा, किंवा 6 फुटापर्यंत. पण बाहेरून आलेले जे मोगल होते किंवा जे बाहेरून आपल्यावरती आक्रमण झाले ते सगळे 6.5-7 फुटापर्यंतचे असायचे. बरोबर. मग आपली मावळी लढायला सक्षम होते, मग तो तेवढा मोठा, तर आपली तलवार त्याच्यापर्यंत पोहोचायची नाही. मग महाराजांनी विचार केला की आपण याला काय करू शकतो. मग लांब पात्याच्या तलवार अशा बनवल्या गेल्या. प्रत्येकाच्या मागं कारण आहे. कारण असं काही नाही की असं करून दिले छोटी तलवार मोठी तलवार, असं काही नाही. प्रत्येकाच्या मागं कारण आहे. प्रत्येकाच्या हाईटनुसार मात्र तलवारचे ते वजन आणि हे ते पण करायचे का म्हणजे प्रत्येकाच्या ऍडजस्ट होऊन कुठली पण तुम्हाला समजा तुम्ही क्रिकेट खेळताय, तुम्हाला कुठली पण बॅट दिली तर तुम्ही जाऊन नाही खेळू शकत. नाही करणार. तुम्ही तुमच्या हाताला पेलेल अशीच बॅट घेणार, तुम्ही तुमच्या हाईटला बरोबर असेल तीच बॅट घेणार आणि तुम्ही बॅटिंग करणार. बरोबर. तलवार शस्त्रांच्या बाबतीत तसं होतं, प्रत्येकाच्या हाईटनुसार शस्त्र बनवली जायची. खतरनाक. शस्त्रांचे सेपरेट कारखानेच होते त्यावेळी आपल्याकडे, बापरे. तिथे शस्त्र बनवली जायची. पण मग त्यावेळेस शस्त्राची निगा कशी राखली जायची काय सांगताय? शस्त्र त्यांना तेल पाणी, ऑइल वगैरे हे सगळं ज्या त्यावेळी केलं जायचं. शस्त्रांची काळजी घेतली जायची. शस्त्राचा मान सन्मान, शस्त्र ठेवण्याची जागा विशिष्ट असायची. हा शस्त्रागार होता. हा जसं आपण घरामध्ये गेलो की हेल्मेट एके ठिकाणी, चप्पल एके ठिकाणी काढतो, आपली जागा फिक्स सगळं असते. घेऊन चाललं. तसं त्यावेळी शस्त्र ठेवण्याची जागा विशिष्ट होते. मग त्यावेळी मावळ्यांची किंवा सरदारांच्या ज्या उशी असायच्या डोक्याखालच्या, त्या उशीच्या खाली सुद्धा कट्ट्यार असतील किंवा खंजीर असेल अशी शस्त्र पण ठेवली जायची. अचानक कुणी हल्ला केलाच, आपण इथून तिकडे तलवार आणायला नाही जाऊ शकत, पटकनची काढून ते ना आपण काटा येतो सगळा. बा आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ना जिजाऊ म्हणा किंवा ताराराणी झालं किंवा अजून झाशीची राणी यांनी सुद्धा सगळ्या युद्धकलेंवर एक मास्टर केली होती. जिजाऊ सुद्धा लहानपणापासून शस्त्र चालवण्यात. बरोबर. पण मग त्यावेळेस त्या युद्धकलेमध्ये थोडा काही बदल होता का स्त्रियांका स्पेशल का असं काही होतं? बदल काय नाही, प्रत्येकाचं प्रॅक्टिस. आज जे आम्ही जे शिकवतो पुरुषांना वेगळे स्त्रियांना वेगळं असं काही नाही, सगळ्यांना शस्त्र सगळ्यांना सेमच चालवायचे. फक्त मग वजनात थोडा फरक असतो का? तुम्हाला तेच म्हटलं मगाशी, प्रत्येकाच्या ताकदीनुसार. आता समजा माझं वजन 50 किलो आहे आणि मी 5-6 किलोची तलवार घेऊन लाडून म्हटलं मला पॉसिबल नाही. बरोबर. शक्यच नाही.
सर मग तुमच्या मते ना छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे हे थोडं ऐकायला आवडेल. छत्रपती शिवाजी महाराज कोण ते हे सांगण्यात पण माझी तेवढी लायकी नाही खरं सांगायचं. महाराजांना तुम्हाला तेच म्हटलं, आपण मगाशी म्हटलं की आपण महाराजांना ठरवू शकत नाही, महाराजांना गृहीत करू शकत नाही बरोबर. की महाराज एवढे होते. महाराजांचे जे विचार करण्याचे किंवा महाराजांचा जो इतिहास आहे आपल्या समुद्रासारखा समजण्याच्या पलीकडचा आहे. म्हणून तुम्हाला म्हटलं आपण फक्त इतिहासाच्या पायापर्यंत पण अजून पोहोचलो नाही. खरंय. महाराज आपल्याला समजणं अजून 4000 वर्ष पाहिजे. म्हणजे त्या काळात सुद्धा ते सागरी मार्ग सुद्धा घेत होते, म्हणजे नौदल त्यांनी उभा केलं. नौदल उभं केलं होतं महाराज. त्यावेळी आपलं याचं सागरी आरमाराचं काय म्हणतात आपलं द फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून आपलं छत्रपती शिवाजी महाराजांनाच ते गणलं जातं. महाराजांनी तिथं सागरी आरमार उभा केला म्हणून आता आपली सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग मोहीम पण झाली त्यासाठी. तर मग आता गड, आता आपला तोच विषय चालू आहे की गड किल्ल्यांना आजकाल संवर्धन करण्यासाठी काय करू शकतो आपण. आता कसं आहे बऱ्याच ठिकाणी गड संवर्धन चालू आहे. चालू आहे. म्हणजे कित्येक आपले मावळे आहेत, कित्येक शिवभक्त आहेत, दर रविवारी न चुकता ते गड संवर्धनासाठी जातात किंवा आपला वेळ जातात. हे आत्ताच्या काळातील मावळे आपण त्यांना म्हणू शकतो. आता याच्यासाठी जर पुन्हा जर गडकुट उभा करायचं म्हटलं तर म्हणजे तेवढे जातीचे मावळे पाहिजेत. नुसतं टेंडरवाले असं चालतं, निष्ठा असायला पाहिजे त्यांच्यामध्ये, तर ते पुन्हा आणि शक्य नाही पुन्हा तसं उभा करणं. पण माझं म्हणणं आहे की जे आता आहे ते आपण टिकवलं पाहिजे. नंतर पुढच्या काळामध्ये हे सुद्धा जर नामशी झाले तर ते गड किल्ले फक्त डोंगर राहतील, मग ते होऊ द्यायचे. कालच मी मांजरसुंबाला गेलो, तुमच्या इथं मांजरसुंबा आहे तर ते तुम्हाला सुरुवातीला ते एक आणि पडकी एक आहे, ते पण तेवढंच आहे. तेवढंच आहे. म्हणजे आधीच्या काळी त्याच्यामध्ये चांगलं असणार आहे, फक्त ते चांगलं असायला पाहिजे. ते आपण जे आहे ते आता टिकवायला पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे, प्रत्येकाची जबाबदारी आहे. जसं युद्ध कला जे आहे ते आम्ही टिकवायला लागलो, तसं गड संवर्धनाच्या माध्यमातून बऱ्याच संस्था आहेत, बऱ्याच संघटना आहेत, त्या गड किल्ले संवर्धनाचं काम करायला लागले. म्हणजे आपले किल्ले जिवंत ठेवायला लागले. फक्त काय आपल्यासारख्याने तिथे गेल्यानंतर घाण करायला नसायला पाहिजे, तिथली काही नासधूस करायला नसायला पाहिजे. म्हणजे हे जी मावळे झटायला लागलेत, हे जे गड संवर्धनासाठी झटायला लागलेत, यांची जी मेहनत आहे ती थोडी कमी होऊन अजून चांगल्या पद्धतीने पुढे काम जोमानं चालू होईल. त्यांचं किल्ल्यावर जर बघितलं तर लोक पाण्याची बाटली भरलेली घेऊन जाऊ शकतात वरती, येताना मात्र त्यांना रिकामी बाटली आणता येतात, ती वरून टाकतो, वर तिथंच टाकून येतात. ही लोकांची मानसिकता बदलायला पाहिजे. जर आपण वरती घेऊन जातोय तर येताना आपली तर घेऊन यायचं आणि अजून काही कचरा असेल तर आपण एखाद्या बॅगमधून खाली आणायला पाहिजे. आजकाल जे मुलं करतात ना गड संवर्धन करता मदत करतात किंवा जे काम करतात त्यांची मेहनत झिरो होती जर आपण तिथे कचरा करतो. बरोबर. हा, त्यांनी एवढे झटायला लागले, त्यांनी आपल्या रक्ताचं पाणी करायला, ते एवढे एवढे मोठी ती दगड जे आहेत किल्ल्याची तटबंदीचे पडलेत ते काढतात. मी पण काही मोहिमांना नाही गेलो, तिथं बघितलं त्यावेळी. म्हणजे घाम अक्षरशः इथला घाम असा पायातून खाली पडत असतो. म्हणजे आणि ती मातीनं सगळं अंग, पूर्ण माती सगळं अंगाला लागली असते, तरी पण त्या एवढ्या मेहनतीने सगळे काम करतायत. त्यांना मी म्हणतोय त्यांचं कौतुक करायचं राहते, पण आपण किमान गेल्यानंतर आपण जी स्वच्छता राखायला पाहिजे आपण स्वतःहून राखली तर आपल्याला त्यांचं काम कमी होईल. म्हणजे आपला किल्ला अजून चांगल्या पद्धतीने ठेवता येईल. मग छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणते विचार आहे जे आजकाल प्रत्येक मुलाने अंमलात आणले पाहिजे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणताही विचार म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वस्व, त्यांचा प्रत्येक विचार आजच्या काळात गरजेचा आहे. तुमचे आचार, विचार, संस्कार सगळं आपण त्यांचंच घ्यायचं. आणि आपण सगळे भक्त इथे निमित्त आहोत, आपण जन्माला फक्त निमित्त. आपल्या पाठीमागची जी शक्ती आहे ती शक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ठीक आहे सर, तर मग आपण थोडं आता शेवटकडे येऊ की तुम्ही काय सांगाल आपल्या प्रत्येक ऑडियन्सला की आपली जी संस्कृती आहे ती आता कशी जपली पाहिजे, पुढं जपली पाहिजे. याचं कारण की आपल्याला वेगळं काही करायचं नाही. आपल्या मातीतून जेवढं आपल्याला मिळालंय तेवढं आपण टिकवलं तर हे पुष्कळ आहे. आपल्याला काय करायचं ते टिकवायचं आहे आणि फक्त हा वारसा आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत द्यायचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ते पाहिजे जातीचे, येरा गाबाळ्याचे हे काम नव्हे. म्हणजे तुकाराम महाराज काय म्हणतात, जर तुम्हाला एखादं शिवकार्य घेऊन जर पुढे जायचं असेल, छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील एखादा अंश जर उचलून पुढे जायचं असेल तर हे कुठल्या ऐऱ्या गैऱ्याचं काम नाही. खरंय. त्याच्यासाठी एखादा जातीवंत हाडाचा मावळाच असायला पाहिजे. आणि माझं आणि आणखीन एक गोष्ट, आणि हे घेऊन जो कोण पुढे जाईल त्याचं आयुष्य सार्थकी लागल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारण काय, सगळ्यात पहिली गोष्ट की आपण जन्माला येताना या मातीमध्ये, या हिंदवी स्वराज्याच्या किंवा या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो, हेच आपलं मोठं भाग्य आहे. आपल्याला जर त्या विधात्याने याच मातीमध्ये जन्माला घातले तर त्यानं याच्यासाठी पाठवलं असणार आहे की तू फार काय नको, तू एवढासा अंश घेऊन तू जरी जतन करून पुढच्या पिढीपर्यंत दिलास तरी आपल्या आयुष्याचं सार्थक होईल. वा. तर मग तुम्ही शिवकालीन युद्धकला शिकवता, तर मग
ते कुठं कुठं होतात किंवा असं काही फिक्स आहे कधी आता आईला काही विचार आहे का कधी नाही, माझी चंद्रावर जायची पण तयारी, फक्त नेणाऱ्याची जबाबदारी, नेणारा पाहिजे कोणतरी. कोणतरी पाहिजे. आणखी त्याच्यामध्ये सांगेन, आपण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तुम्हाला म्हटलं मी, पंजाबमध्ये पठाणकोट म्हणून आहे. पठाणकोटमध्ये मोठा कॅम्पस आहे, म्हणजे फक्त आर्मीचा आपला कॅम्प आहे मोठा. तर तिथं 2024 मध्ये इंडियन आर्मीला ट्रेनिंग देण्यासाठी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं. त्यांना लाठी ती जी फौज होती ती सिक्कीमला जाणार होती. मग त्याच्या पोस्ट आम्ही केल्या नाहीत, कारण त्यांचं रिस्ट्रिक्शन होतं कोरोना का म्हणून. आता करू शकतो. आणि 2024 मध्ये आपली चायना बॉर्डर होती, तवांग जिल्ह्यामध्ये गोरसा म्हणून आहे. तिथे सुद्धा एक आपली इंडियन आर्मीची फौज आहे. त्यांनी सुद्धा आम्हाला त्यांना ट्रेन देण्यासाठी लाठीकाठीचं आम्हाला इन्व्हाइट केलं होतं. जवळपास 22-23 दिवस आम्ही त्यांना हे प्रशिक्षण दिलं चायना बॉर्डरवर. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाकून द्या आपण खाली, सरांना कॉन्टॅक्ट करा कोणाला जर इच्छा असेल, किंवा जर अहिल्यानगरमध्ये जर कोणाला जर नाही का थोडी तयारी दाखवत असेल की हे प्रशिक्षण आयोजित करण्याची, तरी आपण सरांना कॉन्टॅक्ट करा. जर कोणाची इच्छा असेल की आयोजन करू शकतो आपण तर. सो थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात आणि इतकी सगळी माहिती दिली आम्हाला. इतकं महत्त्वाचं काम आहे तुमचं, जे गरज आहे आजकाल याची खूप मोठी गरज आहे सर. आणि आमच्या कोणी छोटीशी आठवण आहे तुमच्याकरता, तुमच्याकडे एक आमची आठवण राहावी. सो प्लीज सर. तुम्हाला आमची आठवण राहावी. सो धन्यवाद, थँक्यू सो मच. परत एकदा भेटू आपण कधी एका स्पेशल विषय घेऊ. नक्की भेटा. थँक्यू सो मच. चला, जय शिवराय. जय शिवराय. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना प्रेरणा अशी असेल, किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल, किंवा तुम्हाला कोणत्या विषयामध्ये सखोल ज्ञान असेल, तर तुम्ही मला खालच्या नंबर वाचू शकता किंवा कॉल करू शकता किंवा ईमेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज टू कम. आणि हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि हा पॉडकास्ट प्रत्येक मुलापर्यंत पोहोचला पाहिजे, मुलीपर्यंत पोहोचला पाहिजे. सो भेटूया एका नवीन एपिसोड, एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी हॅव गुड अँड बाय.